नमस्कार मित्रांनो. Welcome back to our journey to become the industry ready professional and to show the professional impact on the career growth. Today we will see the purpose of a team. एका टीम मधून काम करणं आणि ॲज अन इंडिव्हिज्युअल काम करणं याच्यामधला आपण आज फरक बघणार आहोत. एकटं काम करत गेलो तर आपण काय अचीव करणार आहोत आणि जर टीम म्हणून आपण काम करत असू तर आपण काय अचीव करणार आहोत हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. म्हणून आपल्या आजच्या सेशनचं टायटल आहे द पॉवर ऑफ वी ओव्हर आय. कारण इट इज प्रूव्हन दॅट वी इज बेस्ट दॅन आय. नेहमी आपण एका टीम मधून काम करणं हे फायदेशीर ठरतं एकटं काम करण्यापेक्षा. आणि हे तुम्हाला जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाल किंवा जर आता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्हाला या गोष्टींचा फायदा ह्या सेशनचा फायदा तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट वर काम करणार आहात तेव्हा होणार आहे. ओके, म्हणून आज आपण बघणार आहोत हाय इम्पॅक्ट कोचिंग सेशन ऑन बिल्डिंग ट्रस्ट, शेअरिंग रिस्पॉन्सिबिलिटी अँड रायझिंग टुगेदर. ओके, आता रायझिंग टुगेदर म्हणजे काय, तर आपण जर टीम वर्कनी काम करत असू, ओके, तर सक्सेस कोणाचं आहे, तर टीमचं आहे. म्हणजे काय आहे, टीम ऑफ 10 पीपल, 10 लोकांनी एकत्र ते सक्सेस अचीव केलेलं आहे. पण जर आपण एकटेच काम करत असू आणि आपण ते सक्सेस अचीव केलं तर किती जणांना ते सक्सेस मिळालं, तर एकट्यालाच मिळालं. पण आता याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे, तो म्हणजे जेव्हा आपण ॲज अ टीम एखाद्या प्रॉब्लेमवरती काम करत असू, एखाद्या प्रोजेक्टवरती काम करत असू, तेव्हा आपण 3 टाइम्स फास्टर तो प्रोजेक्ट क्लोज करणार आहोत किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तिथं जर आपण एकटे काम करत असू, एकट्याचा विचार बघत असू, तर काय होणार आहे, आपल्याला वेळ जास्त लागणार. म्हणून कुठल्याही प्रोजेक्टमध्ये कुठेही कधीही काम करताना वी मस्ट कन्सिडर ourselves ॲज अ टीम प्लेयर. क्रिकेटची मॅच तुम्ही बघत असाल तर एका बॅट्समननं सेंचुरी मारली म्हणून ती टीम मॅच जिंकेल असं नसतं, बरोबर ना. सगळ्यांनी खेळावं लागतं. बॅटिंग करताना सगळ्या बॅट्समन्सनी स्कोर करावा लागतो. बॉलिंग करताना तो स्कोर डिफेंड करावा लागतो. मग ते करणारे कोण असतात, ज्यानं सेंचुरी मारली त्यानंच येऊन बॉलिंग करायची आहे का, नाही. बॉलर्स वेगळे आहेत, फिल्डर्स वेगळे आहेत आणि प्रत्येकाने ॲज अ टीम काम केलं तरच मॅच जिंकणार आहेत, बरोबर ना. नाहीतर मी आज सेंचुरी मारली आहे म्हणजे मीच फिल्डिंग करणार आणि मीच बॉलिंग पण करणार असं म्हणून चालेल का, नाही चालेल. ओके, म्हणून आज आपण बघणार आहोत द पॉवर ऑफ वी ओव्हर आय, दॅट इज टीम कोलॅबोरेशन. आता आजचा अजेंडा काय आहे आपला, आपण पहिल्यांदा आपण याच्या आधीच्या सेशन्समध्ये सुद्धा बघितलेलं आहे की कुठलीही टर्म जेव्हा आपण समजून घेणार आहोत तेव्हा त्याच्या मागचं आपण कारण समजून घेणार आहोत पहिल्यांदा. म्हणून द वाय बिहाइंड कोलॅबोरेशन. कोलॅबोरेशन का महत्वाचं आहे हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत. कारण त्याचं जर उत्तर आपल्याकडे असेल तर आपण पुढचे 3 कोर प्रिन्सिपल्स बघू शकणार आहोत आणि कोलॅबोरेशन मॉडेल बघू शकणार आहोत. करेक्ट. त्याच्यानंतर आपण रिअल वर्ल्ड केस स्टडी बघणार आहोत आणि आपले रुटीन जे काही टास्क असतात ते आपण आज बघणार आहोत. ओके, नाव लेट अस सी द वाय कोलॅबोरेशन चेंजेस एव्हरीथिंग. आता एकटा जेव्हा काम करत असतो, ओके, तुम्ही बऱ्याच वेळा, आता आपण मगाशी क्रिकेटच्या मॅचचं एक्झाम्पल बघितलं, बरोबर, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल एक असा म्हणजे लोकांच्या मध्ये असा एक समज आहे किंवा सर्वे असा कोणी केलेला असेल तो, तर त्यांचं असं म्हणणं आहे की सचिन तेंडुलकरनं जेव्हा सेंचुरी मारली तेव्हा भारताने मॅच हरली. आता त्यात सचिन तेंडुलकरचा फक्त एकट्याचाच फॅक्टर आहे का, बाकीच्या बॅट्समननी बॅटिंग नाही केली, फिल्डर्सनी फिल्डिंग चांगली नाही केली आणि बॉलर्सनी बॉलिंग चांगली नाही केली म्हणून मॅच हरली, बरोबर. पण काय केलं, त्याच्या सोलो स्ट्रगल वरती सगळ्यांनी बोट ठेवलं.
एकटा लढतोय, एकटा लढून होत नाही कधी. आणि जेव्हा आपण ॲज अ टीम लीडर म्हणून काम करायला जाऊ ना, तेव्हा आपल्याला नेहमी पुढं उभारून लढायला लागणार आहे. आपण मागे उभारून कधीच लढू शकणार नाही. म्हणून एकट्याचा स्ट्रगल हा फार अवघड असतो. कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही एकट्याने जर का सॉल्व्ह करायला घेतलात तर इट इज नॉट पॉसिबल. तुमच्या पर्सनल लाईफमध्ये असो, प्रोफेशनल लाईफमध्ये असो, नेहमी तुम्हाला एका टीमची गरज असते. कुण्या एका साथीदाराची तरी 100% गरज असते. कारण एखाद्या प्रॉब्लेमवरती आपण 2 तास जरी विचार केला तरी बऱ्याचदा सोल्युशन हे फार मायनर असतं. पण काय होतं, आपल्याला ते आठवत नाही किंवा आपल्याला ते समजत नाही. जेव्हा आपण एखाद्याचा सल्ला घेतो, आपल्या टीम मेंबर्स जेव्हा आपल्या प्रॉब्लेमवरती एखादा फीडबॅक देतात, तेव्हा तो मायनर एरर आपल्याला समजून येतो. नाहीतर एकटंच जर का करत बसलो तर आपल्याला 2 ते 3 दिवस नक्कीच जाऊ शकतात तो छोटासा प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी. म्हणून आपण नेहमी ॲज अ टीम काम करायचंय. आणि याच्या आधीच्या सेशन्समध्ये आपण बघितलेलं आहे, टीम लीडर म्हणून पण आपल्याला काम करायचंय, बरोबर आहे ना? मग टीम लीडर म्हणून काम करताना सुद्धा आपल्याला ॲज अ टीम म्हणूनच काम करायचंय, टीम प्लेयर म्हणूनच काम करायचंय काम करताना. करेक्ट? आता जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघाल, ओके, पेशवे बाजीरावांचा इतिहास बघाल, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघाल, तर त्याच्यामध्ये नेहमी आपले राजे हे सैन्याच्या पुढे उभे असायचे. कुठे उभे असायचे? पुढे उभे असायचे. का? तर लीड करण्यासाठी. आणि जेव्हा युद्ध सुरू व्हायचं तेव्हा ते सुद्धा त्याच युद्धात, जसा सैनिक जो मावळा आहे, सामान्य मावळा आहे, तो जसा त्या युद्धात लढतोय त्याचप्रमाणे महाराज सुद्धा हातात तलवार घेऊन लढताना दिसताय. म्हणजे काय? युद्ध चालू होण्या अगोदरपर्यंत ते टीम लीडर म्हणून पुढे उभे आहेत. आणि जसं युद्ध सुरू झालं तसं त्यांनी ती लीडरशिप साईडला ठेवली आणि स्वतः ॲज अ टीम लढायला लागले. तिथं ते असे म्हटले नाहीत, अरे मी लीडर आहे, मी आतापर्यंत इथंपर्यंत मला आणलेलं आहे, आता तुम्ही लढून घ्या समोरच्या सैन्यासोबत, असं नाहीये. आणि तिथंच जे मुघल होते किंवा आदिलशहा, निजामशहा होते, ह्यांचे जे प्रमुख असायचे युद्धामध्ये, त्या सेनापती वगैरे आले असायचे, ते मागे बसायचे एखाद्या हत्तीवरती. कधी कोणी बघितलंय का आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हत्तीवर बसलेत युद्धाच्या वेळेला? अजिबात नाही. आणि म्हणून ते हारायचे मुघल. आणि महाराजांचं सैन्य नेहमी जिंकायचं. कारण मनोबल वाढवण्यासाठी स्वतः लीडर ॲज अ टीम मेंबर म्हणून खेळायला असायचा तिथे. हे महत्व आहे ॲज अ टीम काम करण्याचं. ओके, आता आपण बघणार आहोत 3 कोर प्रिन्सिपल्स ऑफ टीम कोलॅबोरेशन. आता टीम कोलॅबोरेशन म्हणजे काय? तर कुठलीही हाय परफॉर्मिंग टीम तुम्ही घ्या, तर ती टीम जी आहे ना, ती कोलॅबोरेशन या प्रिन्सिपलवरती काम करत असते. टीम कोलॅबोरेशन या प्रिन्सिपलवर. कोलॅबोरेशन म्हणजे काय? तर आता तुम्हाला वाटत असेल टीम कोलॅबोरेशन म्हणजे ही टर्म काहीतरी मोठी आहे, पण असं काही नाहीये. संत तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे, एकमेका सहाय्य करू. आणि हेच तर कोलॅबोरेशन आहे, बरोबर ना? मग आता हेच जे काही टीम कोलॅबोरेशन आहे ते आपल्याला आपल्या संत सज्जनांनी सांगितलेल्या 350 वर्षापूर्वी ते आपण आज इंग्लिशमध्ये ॲज अ टीम कोलॅबोरेशन म्हणून शिकतोय. म्हणजे ही कॉन्सेप्ट जी काही आज आपण शिकतोय, ही कॉन्सेप्ट आपल्या पूर्वजांनी सुद्धा वापरलेली आहे. आणि त्या बेसिसवरतीच छत्रपती शिवाजी महाराजांनी यश मिळवलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी यश मिळवलेलं आहे, बरोबर? म्हणून आपण आज टीम कोलॅबोरेशन म्हणजे एकमेकाला कसं सहाय्य करायचं आहे आणि एकमेकासोबत कसं आपण सोबत पुढे जायचंय, ह्याचे आज 3 प्रिन्सिपल्स बघणार आहोत. पहिलं आहे शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. आता शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? आपण एक स्टोरी बघितली होती, आठवत नसेल तर पुन्हा सांगतो आज. ओके, जेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना एक प्रोजेक्ट असाइन झाला होता, आय गेस चंद्रयान हा प्रोजेक्ट होता, बरोबर? 1989 समथिंग, 1989 या वर्षामध्ये. तर त्यांचे जे लीडर होते किंवा जे इस्रोचे चेअरपर्सन होते, धवन सर, त्यांनी काय केलं होतं? त्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलामना त्या प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट लीड म्हणून अपॉइंट केलं होतं.
झालं, जो सॅटेलाइट लॉन्च करायचा होता तो दिवस उगवला, बरोबर, आणि तो लॉन्च झाला सॅटेलाइट. पण पृथ्वीच्या बाहेर जाण्याऐवजी त्या सॅटेलाइटनं काय केलं, बे ऑफ बंगालमध्ये उडी मारली. म्हणजे काय झालं, त्यांचं मिशन फेल झालं, बरोबर. आता ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांची. पण धवन सरांनी काय केलं? त्यांनी सांगितलं, तुम्ही मागे थांबा, फेल्युअर आहे ते मी एक्सप्लेन करणार आहे. आणि ते प्रेस समोर, मीडिया समोर गेले आणि त्यांनी सांगितलं मीडियाला की आमचा हा प्रोजेक्ट आज अशा पद्धतीनं फेल झालेला आहे, पण माझ्या टीमचं जे काही हार्ड वर्क आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही पुढच्या अटेम्प्टमध्ये आमचा सॅटेलाइट सक्सेसफुली लॉन्च करू. ओके. रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेतली? धवन सरांनी घेतली, त्यांच्या चेअरपर्सननी घेतली, त्यांच्या मॅनेजरनी घेतली, त्यांच्या बॉसनी घेतली, बरोबर. नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये सक्सेसफुली सॅटेलाइट लॉन्च झाला. त्यावेळेस धवन सरांनी काय केलं? त्यावेळेस प्रेस जेव्हा वाट बघत होती की जेव्हा फेल झालं होतं तेव्हा धवन सर आले होते सांगायला फेल झालं म्हणून, म्हणजे आता त्यांची टीम सक्सीड झालेली आहे, तर आता सुद्धा त्यांचं कौतुक आपण करायचं आहे, त्यांच्याकडून आपल्याला ऐकायचं आहे प्रोजेक्ट बद्दल. तर तेव्हा त्यांनी काय केलं, ते मागे राहिले आणि त्यांनी पुढे कुणाला पाठवलं? अब्दुल कलाम सरांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही जाऊन प्रेसला ऍड्रेस करा म्हणून सांगितलं. ही शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटीचं एक उदाहरण आहे. जे काही आउटकम असेल, जे काही असेल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फेल्युअर, सक्सेस, व्हॉट एव्हर इट इज, इट हॅज टू बी शेअर्ड इक्वली. आणि म्हणून एक कॉन्सेप्ट आहे कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, जर फ्रीडम टू फेल्युअर, काय फ्रीडम टू फेल्युअर ही जर टर्म टीम लीडर आणि टीम फॉलो करत असतील तर ती टीम मॅक्सिमम पर्सेंटेज असतं त्या टीमचं सक्सेस मिळवण्याचं, कारण त्यांना फेल्युअरची भीतीच नसते. फेल्युअर जरी झालं तरी ठीक आहे, आपण कष्ट केलेले आहेत, आपण आपले एफर्ट्स दिलेले आहेत, जरी आपण फेल झालो तरी आपण पुन्हा त्याच्यावरती काम करू शकतो, हा विश्वास त्यांच्याकडे असतो. म्हणून काही असो आउटकम, मग सक्सेस असो, फेल्युअर असो, काही एखादी चूक असो, तर ती जी काही आहे, ती चूक आहे, तिची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला शेअर करता आली पाहिजे. याला म्हणतात कोलॅबोरेशन. नाहीतर आपल्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी झालेला आहे प्रॉब्लेम, आता चुकलेला आहे, आणि धवन सरांनी जर सांगितलं असतं एपीजे अब्दुल कलाम सरांना की नाही तू बघ जाऊन, फेल झाले, मी काय जाणार नाही पुढे कुणाच्या, मी काय उत्तर देणार नाही, असं म्हटले असते, तर आज आपण त्यांची स्टोरी ऐकली असती का? आज त्यांचं नाव आपण ऐकलं असतं का? नाही ना. म्हणून आपल्याला टीम कोलॅबोरेशन म्हणजे शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी ही कॉन्सेप्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, इनकल्टिकेट करता आली पाहिजे स्वतःमध्ये ती. ओके. मग त्याच्यानंतर आहे ते ओपन कम्युनिकेशन. आता ओपन कम्युनिकेशन म्हणजे काय? संवाद. फक्त टीम लीडरला घाबरून मी त्यांना सांगितलंच नाही की माझा जो काही फेज आहे, माझ्या टास्कचा जो काही फेज आहे तो कम्प्लीट होत नाहीये, हे जर मी त्यांना घाबरून टीम लीडरला सांगितलंच नाही तर काय होईल? मला एक टास्क कंप्लीट करायचा आहे 31 तारखेपर्यंत, बरोबर, आणि मी 30 तारखेच्या रात्रीपर्यंत सांगत नाहीये माझ्या टीम लीडरना की माझ्याकडे जे रिसोर्सेस होते ते अचानक निघून गेलेले आहेत आणि आता हा माझा टास्क जो आहे तो 31 तारखेपर्यंत कंप्लीट करणं पॉसिबल नाहीये. हे गेले 4 दिवस मी त्यांना सांगतच नाहीये. उद्या काय होईल मग? यू विल बी थ्रोन आउट ऑफ दॅट प्रोजेक्ट, यू विल बी थ्रोन आउट ऑफ दॅट कंपनी. म्हणून कम्युनिकेशन इज अ की. आपण प्रत्येक सेशनमध्ये बघितलेलं आहे. टू द पॉइंट, प्रिसाइज कम्युनिकेशन इज द की. जे काही असेल ते ऑनेस्टली आणि रिस्पेक्टफुली सांगता आलं पाहिजे. महत्वाचं टाइमली सांगता आलं पाहिजे. नाहीतर ऍट द एंड मुमेंट जर आपण सांगितलं की नाही हा प्रॉब्लेम होता म्हणून हे काम झालं नाही, तर त्या वेळेला कुणीही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला येणार नाहीये. म्हणून जेव्हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झालाय तेव्हा आपल्याला तो सांगता आला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आणि ते आपण करायला सुरुवात केली की आपला जो प्रोजेक्ट आहे
तो प्रॉपर टाइम वरती क्लोज होऊ शकतो. मग तो क्लोज करण्यासाठी महत्वाचं काय आहे, जेव्हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला तेव्हा तो कम्युनिकेट करता आला पाहिजे. जेव्हा एखादी अपडेट आपण केलेली आहे त्या प्रोजेक्टमध्ये तेव्हा ती कम्युनिकेट करता आली पाहिजे. आणि असं केलं तरच आपला प्रोजेक्ट टाइमली कंप्लीट होऊ शकतो आणि आपल्याला सुद्धा तिथं रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून विश्वास, ट्रस्ट बिल्ड करता येतो. नाहीतर नेक्स्ट टाइम पासून तुम्हाला जेव्हा एखादं टास्क दिलं जाईल तेव्हा तुमचे टीम लीडर पहिल्या दिवसापासून तुमच्या मागे लागणार, काय काय चाललंय, बरोबर आहे का, तुझा टास्क बरोबर टाइमवर चालू आहे का, ते रोज तुम्हाला फॉलोअप करत राहणार आणि त्याचं प्रेशर तुमच्यावर बिल्डअप होत राहणार. पण जर तुमच्या टीम लीडरला माहिती आहे की या माणसाकडे एखादा टास्क दिलेला आहे तर ते टाइमावर कंप्लीट होणारच आहे, पण जर होणार नसेल आणि जर एखादा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला असेल तर हा माणूस प्रॉब्लेम टाइमली आपल्याला शेअर करतो, ज्याच्यामुळं आपल्याकडं वेळ शिल्लक असतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि टास्क टाइमली कंप्लीट करण्यासाठी. मग आपल्याला जर तशा पद्धतीचा विश्वास, तशा पद्धतीची इमेज, तशा पद्धतीचा ब्रँड स्वतःबद्दलचा जनरेट करायचा असेल, बिल्ड करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ओपन कम्युनिकेशन फॉलो करावं लागेल. जे कसं असावं, ऑनेस्ट, टाइमली आणि रिस्पेक्टफुल. हे फार महत्वाचे 3 कम्युनिकेशनचे कोर पिलार्स आहेत. त्याच्यानंतर आपण थर्ड पिलार बघणार आहोत, तो आहे सपोर्ट थ्रू फेल्युअर. आता आपण मगाशी बघितलं धवन सरांचं उदाहरण, बरोबर. मग आता ह्याच्यात आपण कसं लिहिलेलं आहे, द ट्रू टेस्ट ऑफ अ टीम इज हाऊ इट रिस्पॉन्ड्स वेन थिंग्स गो रॉंग. जेव्हा टायटन नावाचं जे काही घड्याळाचा ब्रँड आहे तो जेव्हा लॉन्च करायचा होता, ओके, तेव्हा रतन टाटानी त्यांच्या टीमला ते घड्याळ बनवण्यासाठी सांगितलं होतं. पूर्ण फॅक्टरी वगैरे बनवली होती, सगळं छान झालं होतं. जे पहिलं घड्याळ बनवलं ते JRD टाटानी सांगितलं होतं. तर ते त्या टीमनं JRD सरांना आणून दिलं घड्याळ, ओके. आणि त्यांना पण खूप आनंद झाला कारण घड्याळ खूप छान आहे. आणि ते जेव्हा एका पार्टीमध्ये ते घड्याळ घालून गेले तेव्हा तिथे त्यांना लोकांनी त्यांचा मजाक उडवला की हे घड्याळ तर बंद पडलेलं आहे, हे नवीनच घड्याळ आहे म्हणताय, तर हे बंद कसं काय पडलं. आलं का लक्षात. म्हणजे तिथं फेल्युअर झालं ते. तर JRD टाटाने त्यांच्या टीमला बोलावून सांगितलं, समजावून, की हे चुकीचं आहे, हे तुम्हाला काम परत करावं लागेल. पण त्या टीमनं काय केलं, त्या टीमनं पुढे जाऊन एकमेकावर ब्लेम देत बसले नाहीत. त्यांनी रूट कॉज इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली की का आपल्या घड्याळाची बॅटरी फारच कमी वेळामध्ये संपली. हे त्यांनी इन्व्हेस्टिगेट केलं. इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर त्यांना रूटकॉज सापडलं. रूटकॉज सापडल्यानंतर सुद्धा त्यांनी ब्लेम केलं नाही. ज्या डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम होता त्या डिपार्टमेंटवर त्यांनी ब्लेम नाही केला, त्याच्यावरती सोल्युशन काढलं. आणि म्हणून सपोर्ट थ्रू फेल्युअर म्हटलंय, फ्रीडम ऑफ फेल्युअर म्हटलंय. त्यांनी एकमेकाला ब्लेम करण्याऐवजी त्या फेल्युअर वरती काम करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणून त्यांनी पुढचं जे घड्याळ बनवलं ते परफेक्ट झालं आणि आज टायटन हा वर्ल्ड वाईड ब्रँड आहे. जर त्यांनी त्यावेळेस एकमेकाला ब्लेम करत बसले असते, प्रत्येक डिपार्टमेंट एकमेकाला जर का ब्लेम करत बसलं असतं तर हे घड्याळाचा ब्रँड कधीच बनला नसता. म्हणून लिडरशिप पण तशा पद्धतीची असायला लागते आणि आपण जे टीम मध्ये काम करतोय ते सुद्धा टीम कोलॅबोरेटिव्हली काम करत राहिली पाहिजे, ओके. म्हणून टीम कोलॅबोरेशन हे फार महत्वाची कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी बघितली, ओपन कम्युनिकेशन बघितलं आणि सपोर्ट थ्रू फेल्युअर ही कॉन्सेप्ट सुद्धा आपण आज बघितलेली आहे, ओके. आता द कोलॅबोरेशन फ्रेमवर्क म्हणजे काय, तर एक साचा असतो की हा साचा जर का तुम्ही फॉलो केलात, ओके, या साच्यामध्ये तुम्ही तुमचा जर का प्रोजेक्ट बसवलात तर तुमचा प्रोजेक्ट परफेक्ट होणार आहे. म्हणून ह्याच्यासाठी आपण एक फ्रेमवर्क बनवलंय, कोलॅबोरेशन फ्रेमवर्क. ह्याच्यामध्ये काय आहे, पहिली स्टेप काय आहे तर इंडिव्हिज्युअल माइंडसेट, ओन युअर रोल विथ एक्सलन्स. आता जी आपली टीम आहे, सपोज 5 जणांची टीम आहे, त्याच्यामध्ये तुमचा रोल काय आहे, तर माझा रोल ऍज अ सपोज रिस्क असेसमेंट, हा टास्क माझ्याकडे आहे किंवा हा रोल माझ्याकडे आहे. माझा रिस्क असेसमेंट माझ्याकडे आहे तर मी काय केलं पाहिजे, रिस्क असेसमेंट बद्दल मला नॉलेज असलं पाहिजे त्यासाठी पहिल्यांदा, बरोबर. आणि
ज्या ज्या प्रोजेक्टच्या फेजेस आहेत, ज्या ज्या प्रोजेक्टच्या स्टेप्स आहेत, त्या प्रत्येक स्टेपवरती मला रिस्क असेसमेंट करता आली पाहिजे. मग आपला स्वतःचा रोल काय आहे हे आपल्याला आधी समजून घेता आलं पाहिजे. मग दुसरी स्टेप आहे शेअर्ड व्हिजन, अलाइन ऑन गोल्स अँड पर्पज. आता मला रिस्क असेसमेंट करायला सांगितली आहे म्हणजे मी बाकीचं काहीच काम करायचं नाहीये का? पण रिस्क असेसमेंट हा असा चॅप्टर आहे की हा प्रत्येक स्टेपवरती करावा लागणार आहे. म्हणजे काय तर जे बाकीचे 4 टीम मेंबर्स आहेत त्या प्रत्येक टीम मेंबर सोबत मला प्रत्येक वेळेला कोलॅबोरेट करावं लागणार आहे की माझी रिस्क असेसमेंट जी मी बनवलेली आहे, जी माझ्या रिसर्च बेसिसवरती मी बनवलेली आहे, त्या रिस्क असेसमेंटच्या कन्क्लुजन नुसार तुमच्या ह्या स्टेपमध्ये अशा अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला अशा अशा प्रकारे सोल्युशन इम्प्लिमेंट करावे लागतील. हे प्रत्येक स्टेपवर तुम्हाला कोलॅबोरेट करावं लागेल आणि तुमचा जो विजन आहे, जो रिस्क असेसमेंटचा विजन आहे तुमचा, तो काय असला पाहिजे फायनल, त्या एका स्टेप पुरता मर्यादित नसला पाहिजे. तो प्रोजेक्ट आपल्याला टाइमली क्लोज करणं हा शेअर्ड व्हिजन असला पाहिजे सगळ्या टीमचा. करेक्ट. त्याच्यानंतर आहे तिसरी स्टेप जी आहे ऍक्टिव्ह सपोर्ट. मी माझी रिस्क असेसमेंट दिलेली आहे. ओके, डेव्हलपमेंट टीमला मी माझी रिस्क असेसमेंट दिलेली आहे. आता मला माहित नाही त्यांनी काय करायचं ते करावं. असं जर आपण म्हटलं तर चालेल का? बऱ्याचदा आपण एखादं वाक्य जेव्हा लिहितो तेव्हा ते आपणच एक्सप्लेन केलं तरच समोरच्या माणसाला समजणार असतं. मग आपण जी रिस्क असेसमेंट बनवली आहे ती तर आपण एक्सप्लेन करावीच लागेल आणि त्याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर आपल्याला तिथे जाऊन ते सांगावे लागतील, बरोबर? किंवा काहीही प्रॉब्लेम असेल तर तिथे आपल्याला सपोर्टसाठी उभं राहता आलं पाहिजे, नेहमी उभं राहता आलं पाहिजे. जर आपण अशा पद्धतीनं एकमेकाला हेल्प करत राहिलो तरच हा प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. आणि फायनल स्टेप काय असते मग? तर कलेक्टिव्ह विन, बरोबर? सेलिब्रेट अँड ग्रो टुगेदर, बरोबर? सेलिब्रेशन आपण एकटे करू शकतो का? काय एकटे सेलिब्रेशन करणार आहोत आपण? काहीच नाही करू शकत. म्हणून सेलिब्रेशनसाठी तरी किमान आपली टीम असायला लागेल. म्हणून सगळ्यात शेवटचं दिलेलं आहे ग्रो टुगेदर. एक टीम म्हणून जर आपण काम करत असू तर आपण सोबत ग्रो होणार आहोत, एकटे एकटे कधीच ग्रो नाही होणार आहोत. म्हणून आपण खाली दिलेलं आहे नोटिस दॅट द मॉडेल बिगिन्स विथ इंडिव्हिज्युअल अकाउंटेबिलिटी. You cannot contribute to a team's success without first mastering your own role. म्हणून आपण मगाशी बघितलं की मला पहिल्यांदा रिस्क असेसमेंट जमतीये का हे पहिल्यांदा मला बघावं लागेल. मला पहिल्यांदा पूर्ण प्रोजेक्ट समजून घ्यावा लागेल, त्याची रिस्क असेसमेंट मला करावी लागेल, प्रत्येक स्टेप बाय स्टेप करावी लागेल आणि त्याच्यानंतर शेअर्ड व्हिजन, सपोर्ट आणि विक्ट्री हे नक्कीच फॉलो होत राहणार आहे. म्हणून पहिल्यांदा स्वतःचा माइंडसेट आपल्याला सेट करावा लागेल की माझा रोल काय आहे आणि माझ्या रोलसाठी मला कशा पद्धतीनं काम करायचं हे समजलं पाहिजे. तर आपण दुसऱ्याच्या विजन सोबत अलाइन करू शकू, तर आपण दुसऱ्याला सपोर्ट करू शकू आणि फायनली जेव्हा प्रोजेक्ट विन होईल, जेव्हा कलेक्टिव्ह विन असेल, त्या ठिकाणी आपली विक्ट्री असेल, त्या ठिकाणी आपल्याला ती सेलिब्रेट करता येणार आहे, बरोबर? म्हणून आपल्याला हे फ्रेमवर्क नेहमी फॉलो करायचं आहे. कुठलाही प्रोजेक्ट असो, तुम्ही कॉलेजमध्ये असतानाचा तुमचा प्रोजेक्ट असो किंवा तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना करत असलेल्या प्रोजेक्ट असो. ओके. रिअल वर्ल्ड केस स्टडी व्हेन वी मेड द डिफरन्स. आता हा एक केस स्टडी आहे. लेट अस रीड इट अलाउड. We were 2 weeks away from our final project deadline when our lead developer had to step back due to a family emergency. काय सिच्युएशन आहे? 2च आठवडे राहिलेले आहेत फायनल प्रोजेक्ट डेडलाईन साठी आणि जो लीड डेव्हलपर आहे एका सॉफ्टवेअर प्रोजेक्टचा, त्याच्या फॅमिली इमर्जन्सीमुळे त्यानं स्टेप बॅक केलेलं आहे. इन्स्टेड ऑफ पॅनिकिंग, the team redistributed the workload, held daily check-ins, and one member who had never touched the backend code learned it in 48 hours. We didn't just submit on time, we got the highest grade in the batch. हे काय झालं? टीमनं काय केलं? पॅनिक न होता, त्याला ब्लेम न करता, त्याच्यावरती प्रेशर न टाकता टीमचा जो वर्कलोड आहे तो डिस्ट्रीब्यूट केला. त्यातल्या त्यात एक जण असा होता ज्याला कोडचं काही माहिती नव्हतं, त्यानं 48 तासामध्ये ते शिकून घेतलं आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं 2 आठवड्यामध्ये प्रोजेक्ट सबमिट झालाच, प्लस वी गॉट द हायेस्ट ग्रेड इन द बॅच.
म्हणजे त्या टीमला हायएस्ट ग्रेड्स मिळाले. आता काय म्हणजे कशा पद्धतीने इथं काम झालं हे आपण बघूया. नो वन वेटेड टू बी आस्क्ड, दे व्हॉलंटियर्ड. म्हणजे तो लीड डेव्हलपर येणार नाहीये हे कळता क्षणी काय झालं, एक जण त्यातला उठून स्वतः उभा राहिला आणि म्हणाला की मी ह्या जो काही कोड आहे तो सगळ्याचा मी अभ्यास करतो आणि मी ह्याच्यावरती काम करतो. ही कुणी असं सगळे बसून नाही राहिले टीम मेंबर्स की अरे आता आपला टीम लीडर केव्हा सांगेल प्रोजेक्ट मॅनेजर आणि मग मी कामाला बसेन. नाही, त्यांनी स्वतः समजून घेतलं की आता तो नाहीये तर आपल्याला 2 आठवड्यात हे करायचंच आहे काम, मग मी घेतो ती रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे काय झालं, नो वन वेटेड टू बी आस्क्ड, दे व्हॉलंटियर्ड. डेली स्टँडअप्स केप एव्हरीवन अलाइन्ड. रोजच्या रोज डिस्कशन चालू राहिले. त्याच्यामुळं जो प्रोजेक्ट आहे तो टाइमावर कंप्लीट होण्यासाठी मदत झाली आणि फेल्युअर वॉज ट्रीटेड ॲज अ शेअर्ड चॅलेंज, नॉट अन इंडिव्हिज्युअल क्रायसिस. हे फेल्युअर्स होतं ना, जो लीड डेव्हलपर येणार नव्हता हे फेल्युअर्स होतं, पण त्या फेल्युअरला त्या टीमनं काय केलं, ॲज अ शेअर्ड चॅलेंज म्हणून बघितलं, फेल्युअर म्हणून बघितलं नाही, आणि म्हणून हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. आता ह्यातनं लेसन काय आहे आपल्यासाठी, तर एव्हरी टीम फेसेस अनएक्सपेक्टेड प्रेशर. द डिफरन्स बिटवीन टीम्स दॅट कोलॅप्स अँड टीम्स दॅट thrive is whether members choose how can I help over not my problem. तर त्या जर का टीमनं असं म्हटलं असतं की त्या टीम मेंबर्सनी जर का असं म्हटलं असतं की हा माझा प्रॉब्लेम नाहीये, जे डेव्हलपमेंट टीम आहे त्यांचं त्यांनी ते बघून घ्यावं, तर हा प्रोजेक्ट कधी सक्सेसफुल झाला असता का, नसता. म्हणून आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, हाऊ कॅन आय हेल्प. म्हणजे माझं जे काम आहे ते तर मी करणारच आहे, पण तो जो गेलाय माणूस सोडून आता त्याच्या जागी मला काय मदत करता येऊ शकेल, हा आपला पर्स्पेक्टिव्ह असला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आपण आजच्या तुमच्या ज्या काही इमिडिएट ऍक्शन्स आहेत त्या बघणार आहोत. 5 मिनिट्स टीम चेक इन. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि या स्टेप्स कंप्लीट करायचे. ओके. स्टेप 1, आयडेंटिफाय. थिंक ऑफ वन पर्सन ऑन युअर करंट टीम ऑर प्रोजेक्ट हू मे बी स्ट्रगलिंग. आता तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती काम करत असाल किंवा तुमच्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही बघा. ओके. आणि तो काहीतरी त्याच्या कामामध्ये त्याला काहीतरी प्रॉब्लेम येतोय, तो स्ट्रगल करतोय. ओके. डोंट ओव्हर थिंक इट, पिक समवन. कुणी असू दे, एकाला पिक करायचं आहे आपल्याला. रीच आउट, सेंड देम अ डायरेक्ट मेसेज. हे, आय वॉज थिंकिंग अबाउट आवर प्रोजेक्ट, इज देअर एनिथिंग आय कॅन टेक ऑफ युअर प्लेट दिस वीक. म्हणजे मी माझं पण काम करतोच आहे, पण आपण त्याला मदतीसाठी हात द्यायचा आहे पुढे. ओके. आणि फॉलो थ्रू. स्टेप 3, इफ दे रिस्पॉन्ड विथ अ नीड, कमिट टू वन कॉन्क्रीट ऍक्शन विदिन 24 hours. कोलॅबोरेशन इज अ वर्ब, इट रिक्वायर्स मोशन. बरोबर. त्याने आपल्याला सांगितलं की बाबा मला ह्या कामामध्ये थोडीशी मदत लागेल, इमिडिएटली ती मदत करून त्यांना पुढे ढकलायचं आहे. ओके. तर हा टास्क आहे, हा इमिडिएट आहे, हा इमिडिएटली आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आजच्या होमवर्क असाइनमेंट्स काय काय आहेत, तर मॅप युअर करंट टीम, कंडक्ट अ लिसनिंग ऑडिट इन युअर नेक्स्ट टीम मीटिंग, फोकस एंटायरली ऑन लिसनिंग. काही असो, फक्त ऐकायचं आहे आपल्याला, नोट्स लिहून घ्यायचे. ओके. प्रॅक्टिस द वी लँग्वेज. आय म्हणायचं नाहीये, वीच म्हणायचं आहे पुढचे 3 दिवस. ओके. कुठलाही प्रोजेक्ट मीटिंग असो, काही असो, तेव्हा आपल्याला आय न म्हणता वी म्हणायचं आहे. मी केलं असं म्हणण्यापेक्षा आम्ही अचीव्ह केलं असं म्हणायचं आहे. सपोर्ट समवन थ्रू अ सेटबॅक. आपल्या टीममध्ये कोणी एखादा जर का मागे पडत असेल तर त्याला सपोर्ट करून आपण अलाइन करून घ्यायचं आहे टाइमलाईन सोबत. राईट युअर कोलॅबोरेशन रिफ्लेक्शन. 150 शब्दांमध्ये तुम्ही तुमचं एक जे काही रिफ्लेक्शन आहे, जे तुम्ही कोलॅबोरेट कशा पद्धतीने केलं ते तुम्ही तुमच्या डेली जर्नलमध्ये लिहायचं आहे. ओके. डेली रिफ्लेक्शन. आजचे 3 टेक अवेज काय आहेत तुमच्यासाठी. पहिलं, कोलॅबोरेशन इज अ स्किल, नॉट अ पर्सनॅलिटी ट्रेट. कोलॅबोरेशन इज अ स्किल. हे प्रत्येकानं शिकलंच पाहिजे. शिकलात तर तुम्हाला त्याचा इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीने करता येईल आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ॲज अ टीम काम करता येईल. ओके. त्याच्यानंतर दुसरं काय टेक अवे, तर युअर टीम्स वीकेस्ट मोमेंट इज युअर स्ट्रॉंगेस्ट अपॉर्च्युनिटी. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी आपण बघितलं, तो जेव्हा लीड डेव्हलपर स्टेप बॅक झाला त्याच्या फॅमिली प्रॉब्लेम्समुळे, तेव्हा
त्या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती. बरोबर, त्या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती की आता इथं कोण येऊन तो चान्स घेईल आणि तिथं काम करेल आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट करेल. ती एक अपॉर्च्युनिटी होती. म्हणून काय म्हटलंय, युअर टीम्स वीकेस्ट मुवमेंट. तो मुलगा जो गेला ती सगळ्यात वीक मुवमेंट आहे ना, लीड डेव्हलपरच नाही आता आपल्याकडे, आपण प्रोजेक्ट कसा कंप्लीट करणार आहोत. ही वीक मुवमेंट झाली. ही कोणासाठी स्ट्रॉंगेस्ट अपॉर्च्युनिटी आहे? माझ्यासाठी आहे. मी काय केलं पाहिजे, पटकन ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली पाहिजे. आणि तिसरा टेकअवे काय आहे, शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मल्टिप्लाइज रिझल्ट्स. Owning outcomes together doesn't dilute accountability, it amplifies it. When everyone is responsible, everyone performs at higher level. प्रत्येक जण जर स्वतः जबाबदार म्हणून काम करणार असेल तर प्रोजेक्टचं जे काही परफॉर्मन्स आहे, प्रोजेक्टचा जो काही रिझल्ट आहे तो पण त्याच लेवलचा आपल्याला मिळणार आहे. म्हणून रिमेंबर, द शिफ्ट फ्रॉम आय टू वी is not about losing your identity, it's about expanding your impact. Okay, so with that saying, thank you so much. Keep building together. आज आपण चेंज केलेला आहे, बरोबर. कीप बिल्डिंग टुगेदर असं म्हणतोय आपण आज, कारण आता आपण एकटे काम करणार नाही आहोत, तर आपण ऍज अ टीम म्हणून काम करणार आहोत. काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्यासोबत व्हॉट्सअपवर कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही माझ्या वेबसाईट थ्रू मला कनेक्ट करू शकता. थँक्यू सो मच.